नमस्कार मित्रांनो, विनोदाच्या हास्य जत्रेमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मंग्या आईला म्हणतो, आई मी आत्ताच शेजारच्या घरात आय लव्ह यूचे पत्र टाकून आलो. आता शेजारीण आणि तिचा पती बघतील काय ते. आई पण का? मंग्या, सकाळी आपल्याला टोमॅटो देत नव्हते ना, आता भोगा. शेजारीण विचारते, तुमची भांडी खूप चमकत आहेत, तुम्ही भांडी धुण्यासाठी काय वापरता? बाईचे उत्तर, नवरा. शेजारीण, कसा आहेस भाऊ? बंड्या, ठीक आहे. शेजारी, काय करतोयस? बंड्या, मी मॅगी खातोय. शेजारीण, जास्त मॅगी खाऊ नये. बंड्या, तुला माहिती आहे का, माझे बाबा 102 वर्ष जगले. शेजारीण, मॅगी खाल्ली नाही म्हणून? बंड्या, नाही, ते स्वतःच्या कामाशी काम ठेवायचे. बंड्याजवळ मात, शेजारी मात्र कोमात. शेजारीण, वहिनी भाऊ काय दिसत नाहीत? वहिनी, आमचं भांडण झालंय, तो बागेत आहे. शेजारीण, मी पाहिलं की ते बागेत नाहीत. वहिनी, खोदून पाहिलं का? शेजारीण डायरेक्ट बेशुद्ध झाली. आजोबांना चालून चालून घराजवळ येताच श्वास घेण्यास त्रास होतो. शेजारीण, आजोबा चला मोठा श्वास घ्या. आजोबा श्वास घेऊ लागतात. शेजारीण, आजोबा आता कसं वाटत आहे? आजोबा, कोणता परफ्यूम मारला आहे? फार छान वाटत आहे. बायको, आपली शेजारीण फारच छान बोलते. नवरा, हो ना, अगदी गोड आणि हसतमुख. बायको, मग लग्न तिच्याशीच करायचं होतं ना? नवरा, मी विचार केला होता, पण तिचा नवरा आधीच तयार होता. शेजारीण, हॅलो वहिनी, काल रात्री तुमच्याकडून खूप आवाज येत होता, सगळं ठीक आहे ना? बायको, हो हो, मिक्सर लावला होता. शेजारी, मग तुमचे नवरे ओ माय गॉड असं का ओरडत होते? काकांचा पाय मुरगळला. काका काकूंना, अगं शेजाऱ्यांकडून मलम आण जरा. काकू, विचारलं ते नाही म्हणाले. काका, वा रे वा, काय तर म्हणे नाहीये, काही शेजारी धर्म आहे की नाही? काकू, जाऊ द्या, मी आपल्याकडचा मलम काढते. शेजारी बंड्याच्या घरी जाऊन बसले. शेजारी, बंड्या, काय मग पुढे काय करायचं विचार आहे? बंड्या, काय नाही, तुम्ही गेल्यावर आंबे खाणार आहे. शेजारी तिथून उठलाच नाही. एकदा दोन शेजारी एकमेकांशी बोलत होते. पहिला म्हणाला, तुम्हाला माहिती आहे का, मला 24 वर्षापासून मूल झाले नाही. दुसरा म्हणाला, अरे मग तू काय केलं? पहिला, मी 25 वर्षाचा असताना माझ्या कुटुंबाने माझे लग्न लावले आणि मग जाऊन मला मूल झाले. दुसरा शेजारी अजूनही ICU मध्ये दाखल आहे.